नमस्कार सगळ्यांना. आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आलो आहे शेतात पळकटे जमा करायला. पास मारून काढून घेतलेले आहे, तर त्यात जमा करून आता पेटून द्यायचं आहे. तर त्यासाठीच आज थोडं लवकर आलो होतो. नाश्ता चालू आहे. काय खाती? हो का, भूक लागली काय तुला? पळकट्याचे पण गंज जमा करून घेतले आणि काही काही पळकट्या त्या पास मारताना सुटलेल्या होत्या, तर त्या पण हाताने चुपटून घेतल्या. कशाला गाडी मग तिकडून लिंबाकून आणायची असती ना. आता वाजले 11 आणि अर्धा वावर झालेले आहे. आता जमा करून पेटून पण दिलं लगेच. बाबा पाठीमागं झालं, थोडंसं आजूबाजूला राहिलेल्या काड्या लुटून देऊ लागले. आणि आता हे अर्ध राहिलेलं आहे, आता संध्याकाळी आल्यानंतरच करावं लागेल, कारण आता ऊन पण झालेलं आहे. आणि अजून जेवण, कपडे, भांडे, फरशी सगळे कामं तशीच आहे घरी. त्यामुळं आता उन्हाची दुपारची कामं घरची करून घ्यायची आणि 4 वाजता येऊन आता हे राहिलेलं करून घ्यायचं आहे. बांधाऱ्यांना पण गवत खूप आहे, ते पण पेटून दे नाही. तर आता उन्हाचं हवा पण सुटते आणि जास्त हे होतं, त्यामुळं 4 वाजताच संध्याकाळच्या वेळेस थोडं वातावरण शांत राहतं, थंड पण राहतं. तेव्हा आता हे बांधारी आणि राहिलेल्या काड्या पण पेटून देऊ. दुपारचे सगळे कामं वगैरे आटपले आणि आज गहू वाळू घातले होते घरी आल्यानंतर, कारण आज 2-3 दिवसानंतर परत पाण्याची शक्यता सांगू लागली. तर त्यामुळं गहू वाळवायची बाकी होती आमची थोडीशी. ते गहू वाळत टाकले आणि म्हटलं ज्या गावात कांडं येतं ते तिथंच टेबल फॅन लावून उठणून वगैरे घेतली आणि चाळून त्यातलं कांडं ती बाजूला केलं. हार्वेस्टरनं काढलेले, त्यामुळं खडे वगैरे काही नाही त्याच्यामध्ये. जास्तच कचरं होतं, त्यामुळं उठणून आणि चाळून स्वच्छ करून घेतले. तर घरीच खूप उशीर होऊन गेला, त्यामुळं गहू पण जमा करायची बाकी राहिली होती. गहू वगैरे जमा केले. पळाट जमा करायला जायचं होतं, पण आज गहू जमा करायला त्याला 5:30-6 वाजले, त्यामुळं काही गेलो नाही. आता उद्या जावं लागेल. तर हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.